नमस्कार मंडळी मंडळी राज्य सरकारने जे काही निर्णय घेतला होता, सरकारच्या माध्यमातून जे काही कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला होता, राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी दिली जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. तर प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये इतकं दिलं जाईल असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि जे काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत करण्यात आलेली आहे, या समितीच्या माध्यमातून अभ्यास सध्या सुरू आहे असं देखील सांगण्यात आलं होतं. आणि मुख्यमंत्री फडणवीस यांनी परत एकदा सांगितलं की 30 जूनच्या पूर्वीच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. मग जे काही कर्जमाफी असेल ती कशा पद्धतीने होणार, कोणत्या शेतकऱ्यांची होणार, याचं सुद्धा त्यांनी काही पाढा वाचून दाखवलेला आहे. यामध्ये आमदार खासदार असतील, मंत्री संत्री असतील, क्लास वन अधिकारी असतील, असे जे काही कर्मचारी असतील ज्यांना सरकारच्या माध्यमातून वेतन मिळते, किंवा ते शेतकरी किंवा जे काही लोक असतील टॅक्स भरणारे, अशा शेतकऱ्यांना किंवा टॅक्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये वगळण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने 2 लाख रुपयाची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, या कर्जमाफीच्या अंतर्गत नेमका कोणता शेतकरी पात्र केला जाईल, 30 जूनपर्यंत कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, जी काही समिती असेल त्या समितीच्या माध्यमातून जी काही बैठक झालेली आहे, त्या बैठकीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफी कशा पद्धतीने दिली जाईल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी परत एकदा शेतकऱ्यांना सांगितलेले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपर्यंत केली जाईल. आता एकीकडे ज्या पद्धतीने कर्जमाफीच्या घोषणा केल्या जातात किंवा तारीख सांगितली जाते, याहून तो निश्चितच वाटते की शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. परंतु दुसरीकडे जे काही शेतकरी असेल, ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात कर्ज आहे, पीक कर्ज घेतलेलं आहे, आणि त्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर काही पैसे आपले व्यक्तिगत जमा झालेले असतील, फोनपेच्या माध्यमातून एखाद्या शेतकऱ्यांनी माल विकलेला असेल, त्याच्या खात्यावरती काही रक्कम आलेली असेल, तर असे काही खाते सध्या सरकारच्या माध्यमातून गोठवले जात आहेत. बँकेला तसे काही आदेश देण्यात आलेले आहेत असं सुद्धा बँकेच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. आता जी काही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, ह्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार हे देखील परत एकदा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो काही विषय असेल तो किती गांभीर्याने घेतला जाणार आहे, या संदर्भात जे काही आचारसंहिता असेल, त्या आचारसंहिता लागल्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का, असं देखील सध्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारलं जात आहे. सरकारला जर कर्जमाफी द्यायचीच असेल तर मग अभ्यास कशासाठी, समिती गठीत कशासाठी, आणि शेतकऱ्यांचे खाते का गोठवलेले आहेत? खरंच जर शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल तर त्या शेतकऱ्यांचे खाते गोठवण्याचं काम तरी कशासाठी करण्यात आलेले आहे, असे देखील प्रश्न आहेत. कारण तर जर शेतकऱ्याने बँकेचं कर्ज भरलं किंवा जे काही व्याज भरलं, तर तो शेतकरी परत रेग्युलरमध्ये जाईल, आणि रेग्युलरमध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ असेल तो मिळणार नाही असं देखील कदाचित RBIच्या माध्यमातून स्पष्ट करताना आपल्याला समजत असेल. राज्य सरकारचं तेच धोरण आहे की कमीत कमी शेतकऱ्यांना जास्तचा म्हणजे 2 लाख रुपये कर्जमाफीचा लाभ हा कमी शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, आणि प्रोत्साहनपर अनुदान 50,000 रुपये हे थोड्याफार प्रमाणात शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे, असं कुठंतरी एकंदरीत राज्य सरकारचा विचार असावा असं देखील बोलले जाते. आता बघूया कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाते आणि कधी ती तारीख येते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार. जय शिवराय.